मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये अक्षय रमाला मी तुला त्रास देतो का, मग तू मला सतत त्रास का देत असतेस, अडाणी कुठची, असं वैतागत बोलतो. ते ऐकून रमा रडू लागते व मी अडाणी असेल पण वेडी नाहीये. लग्न झाल्यापासून पाहते तुम्ही मला सतत ओरडत असता. एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिची अनेक स्वप्न असतात आणि तिचा नवराच फक्त तिच्या जवळचा असतो. तिच्यावर प्रेम करावं, गाणं गावं, फुलं आणून द्यावीत हे सोडा, पण तुम्हाला साधं माझं मित्रही बनता आलं नाही असं अक्षयला सांगते. अक्षय मात्र काहीच प्रतिक्रिया देत नाही. तर रमा रडतच, तुम्ही फक्त चिडचिड करता. मी समोर आले की माझा राग येतो. आपल्या लग्नावर तुम्ही खुश का नाहीये हे मला आत्ता कळलंय असं रमा अक्षयला सांगत असते. अक्षय मात्र धक्क्याने उठतो व काय कळलंय तुला असं रमाला विचारतो. तेव्हा रमा, मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. तुम्ही एवढे शिकलेले आहात व मी मात्र 8वीवरच अडकले, म्हणून तुम्ही असे वागताय माझ्याबरोबर असं अक्षयला सांगते. व मी हे मुद्दाम नाही केलं, मला शाळा सोडावी लागली असं कळकळीने बोलते. त्यावर अक्षय, मग आता एका दिवसात सगळं शिक्षण घेऊन PhD करणार आहेस का असं रमाला विचारतो. ते ऐकून रमा, तुम्ही मला एडी म्हणाला, तुम्ही मला मुद्दाम एडी म्हणताय ना असं अक्षयला विचारू लागते. अक्षय खूपच वैतागतो व मी असं कधी म्हणालो, PhD एडी नाही, PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, छोटं करून PhD होतं ते असं रमाला समजावतो. तेव्हा रमा, छोटं केलं तर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीचं DOF होईल ना असं अक्षयला बोलते. अक्षय, फिलॉसॉफीचं स्पेलिंग P ने सुरू होतं असं म्हणतो व मी तुला हे सगळं का सांगतोय असं वैतागत बोलतो. त्यानंतर आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे, आपल्यातली ही दरी कधीच भरून निघणार नाही असं अक्षय वैतागत रमाला सांगू लागतो. तेव्हा रमा, तुम्ही पुन्हा माझ्यावर ओरडताय म्हणून बोलते. त्यावर अक्षय एक दीर्घ श्वास घेतो व मी तुला अत्यंत शांततेने सांगतोय, तू एक 8वी पास अशिक्षित मुलगी आहेस. नशीब समज मी घरच्यांना हे सांगितलेलं नाहीये. तू माझ्या नशिबी आहेस, काय भोगायचं ते मी भोगेल असं बोलत खाली बसतो व मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. रमा मात्र खूप रडू लागते व माणसं जोडण्यासाठी शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे का, त्याशिवाय माणूस नाही राहत का असं अक्षयला विचारते. व शिक्षण न घेतलेल्या माणसांना मनही नसतं का असं रडतच बोलते आणि निघून जाते. इकडे आनंद जान्हवीचं डोकं दाबत असतो आणि जानू, एवढा स्ट्रेस नको घेऊस, रिलॅक्स राहा. तुला सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आहे, कारण कुणाच्या लाईफमध्ये काय चाललंय, कुणाला कसा त्रास देता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून डोकं दुखणारच असं जान्हवीला टोमणा मारतो. ते ऐकून जान्हवी आनंदवर चिडते. तेव्हा आनंद, मी सतत तुझ्याबरोबर आहे असं बोलत सावरासावर करू लागतो. तेव्हा जान्हवी, तू फक्त आहेस, करत काहीच नाही. मला केवढा स्ट्रेस आहे. ही रमा माझा एकही प्लॅन यशस्वी होऊ देत नाहीये. एखाद्या कीटकाप्रमाणे चिटकून बसले आणि बाकी सगळे खूप एक्साइट आहेत. तिने माझ्या मैत्रिणींसमोर माझा किती अपमान केला होता हे माहिती ना. मी हे सगळं या घरच्यासाठी करते असं वैतागत बोलते आणि पुन्हा आनंदला बघत बसू नको, डोकं दाब म्हणून सांगते. आनंद जान्हवीचं डोकं दाबत असतो तेवढ्यात पार्वती तेथे येते आणि छान चाललंय असा टोमणा मारते आणि आनंदला बायकोचं डोकं दाबण्याखेरीज दुसरं काही काम आहे का तुझ्याकडे म्हणून विचारते. आनंद, यात गैर काय आहे आजी असं पार्वतीला बोलतो. तर पार्वती, माझं जान्हवीकडे काम आहे म्हणून सांगते. आनंद ठीक आहे बोलत बाहेर जातो. तर जान्हवी खूपच एक्साइट होते व काय प्लॅन आहे असं पार्वतीला विचारू लागते. तेव्हा पार्वती, उद्या रमासोबत शॉपिंगला जायचं आहे आणि भरपूर कपडे खरेदी कर असं सांगते. तेव्हा जान्हवी, मी काय सर्वंट आहे का, मी का जाऊ असं नाक मुरडत बोलते. तेव्हा पार्वती, मला तिला तिची जागा दाखवून द्यायची आहे. तिने आयुष्यात कधीच घातले नसतील असे कपडे खरेदी कर आणि एकाही कपड्यावरची प्राईस काढू नकोस. तिला कळलं पाहिजे की ते कपडे घालायची तिची लायकी नाहीये असा प्लॅन जान्हवीला सांगते. तेव्हा जान्हवी, असं आहे तर असं बोलते. तेव्हा पार्वती, ती मुलगी साधी नाहीये. आपल्याला हळूहळू तिच्या मनात भीती व न्यूनगंड निर्माण करावा लागेल आणि एकदा हे झालं की मग ती स्वतःच या घरातून लांब जाईल असं जान्हवीला सांगत असते. त्यावर आयाजी, यू आर जिनियस असं जान्हवी खूपच एक्साइटमेंटमध्ये बोलते व पार्वतीला मिठी मारायला जाते. परंतु पार्वती तिच्याकडे रागाने पाहते व बाहेर निघून जाते. तेव्हा जान्हवी, मॉडेल जुनं झालंय पण इंजिन चांगलं काम करतंय असं स्वतःशीच बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन चहा बनवत असते. रमाही तेथेच उभी असते व गवती चहा घाला ना असं बोलते. तेव्हा सुमन, आजींना आवडत नाही असं हळूच सांगते. ते ऐकून रमा, माझं नेहमी असंच होतं, कारण हे लोक मी जे खाते ते खात नाही, मी जसं वागते तसं वागत नाही, मग मन रमवायचं तरी कसं असं सुमनला सांगत असते.
सुमन रमाला खुणावते. ते पाहून रमा मी तुम्हाला काहीतरी सांगते, तिकडे काय पाहताय असं विचारते आणि तिचं लक्ष शेजारी उभ्या असलेल्या सीमाकडे जातं. रमा सीमाला पाहून घाबरते व मी फक्त यांना सांगत होते असं म्हणते. तेव्हा सीमा सुमनला ही माझी लाडकी सून खूप सुगरण आहे, तू हिच्याकडून सगळं शिकून घे असं बोलते. सुमनही होकार देते. तेव्हा रमा या घरातल्या पद्धतीच वेगळ्या आहेत. ते बटर व्हाईट सॉस बघून भीतीच वाटते, काही गोंधळ झाला तर असं घाबरतच सांगते. तेव्हा सीमा तू स्वयंपाकाच्या बाबतीत काहीच गडबड करणार नाहीस. अक्षयला मेथीचे पराठे खूप आवडतात, तुला येतात का असं रमाला विचारते. रमा होकार देते व माझी स्पेशल रेसिपी आहे, आज मेथीचे पराठेच खाऊ घालते त्या मिरचीच्या ठेच्याला असं खुश होत बोलते. सीमा व सुमन हसू लागतात. तेव्हा रमा मिरचीच्या ठेच्याबरोबर असं हळूच बोलते. त्यावर सीमा माझा अक्षय फक्त बाहेरून तिखट आहे, तो आतून खूप गोड आहे, मुरांब्यासारखा, तुला कळेलच हळूहळू असं रमाला सांगते. तेव्हा त्यानंतर रमा मी कॉफी करते, तुम्ही देऊन याल का यांना असं सीमाला विचारते. तेव्हा सीमा हो बोलते. त्यानंतर अक्षय फोनवर कॉन्फरन्सबद्दल बोलत असतो. सीमा अक्षयकडे कॉफी घेऊन येते. अक्षय फोन ठेवतो आणि काय ग असं सीमाला बोलतो. तेव्हा सीमा अक्षयला रमाला डोळ्याच्या डॉक्टरांकडे आजच घेऊन जायचंय ना असं विचारते. अक्षय हो बोलतो. तर सीमा तुला आज सुट्टी आहे, त्यामुळे रमाला डॉक्टरांकडे तूच घेऊन जा असं सांगते. अक्षय हो म्हणतो. त्यानंतर पार्वती व शशिकांत बिझनेसबद्दल डिस्कशन करत असतात. अभिही तेथेच असतो. तेव्हा रमा व सीमा नाश्त्यासाठी पराठे घेऊन येतात. रमा खूप खुश असते आणि अक्षयची वाट पाहत असते. अक्षय नाश्त्यासाठी येतो व मेथीचे पराठे पाहून दिल खुश हो गया असं सीमाला बोलतो. सीमा अक्षयला पराठे वाढते. अक्षय एक घास घेतो आणि तृप्त होत परफेक्ट पराठे आहेत, मेथीचा खमंगपणा व्यवस्थित उतरलाय असं सीमाला सांगतो. ते ऐकून रमा खूप खुश होते. त्यानंतर सीमा अक्षयला हे तुझे परफेक्ट पराठे मी नाही तर रमाने बनवलेत असं सांगते. ते ऐकून अक्षय लगेचच वेडावाकडा चेहरा करतो व खूप कडवट आहेत, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो असं म्हणत उठतो. ते पाहून शशिकांत तिने एवढ्या मेहनतीने बनवलेत, असं वागू नये गरीब बिचाऱ्या मुलीबरोबर असं अक्षयला ऐकवतो. सीमाला मात्र शशिकांतचं वागणं काहीच कळत नाही. तर अक्षय ही काही बिचारी वगैरे नाहीये आणि आता तर मी बाहेरूनच ऑर्डर करणार असं चिडून बोलतो. त्यावर शशिकांत बछड्या मी जेव्हा असं वागायचो तेव्हा तू किती त्रागा करून घ्यायचाच, मग आता स्वतःच असं वागतोय, माझ्या वाईट सवयी नको लावून घेऊस असं अक्षयला सांगतो. त्यावर अक्षय मी तुमच्या वाईट सवयी कधीच लावून घेणार नाही असं बोलत बाहेर जातो. अभिही त्याच्या पाठोपाठ जातो. त्यानंतर शशिकांत काय टेस्टी पराठे बनवलेत माझ्या लेकीने असं रमाला सांगतो. तर पुढील भागात जान्हवी रमाला नवीन ड्रेस दाखवते व हा 25,000चा आहे, तू हेच कपडे घालायचे असं सांगत असते. रमा मात्र नकार देते. तर जान्हवी चिडते. तेव्हा अक्षय जान्हवीला कोणी कसे कपडे घालायचे हे आपण नाही ठरवू शकत असं सांगत असतो. अशाच नवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.